खडसे यांच्या मन पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये होता। ते आपसी नाराजगीमुळे आमच्याकडे आले होते, पण रक्षा खडसेंना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिल्यानंतर त्यांचं तिकडे जाणे हे स्वाभाविक आहे। तसंही पवार साहेबांकडे राहून त्यांचं काही राजकीय भविष्य नव्हताच, असे वक्तव्य राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशवर दिलं आहे। एकनाथजी खडसे पहिल्या दिवसापासून त्यांचं मन भारतीय जनता पार्टीमध्येच होता। ते काही आपसात काही नाराजीच्यामुळे ते आमच्याकडे आले, पण जेव्हापासून रक्षाताई खडसेला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली तर त्यांच्या स्वाभाविक आहे की रक्षाताईला ते मदत करतील आणि इकडे या बाजूला पवार साहेबांच्याकडे राहून त्यांना काही पुढच्या म्हणजे ते ठीक आहे ते आमदार झाले, MLC झाले, पण पुढच्या त्यांना काही राजकारणात काही भवितव्य नव्हतं। सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या जागेवरून वादंग सुरू आहे। आता यावरून विरोधकांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे। राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल हे गोंदियात असताना त्यांनी सांगलीच्या जागेसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे बोगस आहेत अशी बोचक टीका केली आणि ते ज्या पद्धतीने लोकांना पटविण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये काही तथ्य नाही। त्यांनी कितीही केलं तरी मोदीजी 400 पार येणारच आहेत, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले। आता सांगलीचा तिढा ते आपसात ते लोकांनी सोडावं। ते महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे सगळं बोगसच आहे। या पद्धतीनं ते म्हणजे लोकांना पटवण्याचा कोशिश करतात, काही त्याच्यात तथ्य नाही आणि हे सत्य सगळ्यांच्या समोर उघड झालेलं आहे। आता किती लाख करो पण मोदी जी हमखास 400 पार करून येणार है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।